रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर आल्यानं बाजारपेठेत विविध रंगी आणि आकर्षक राख्यांची सुंदर सजावट पाहायला मिळते। यंदाच्या रंगीबेरंगी दिसणाऱ्या रुद्राक्ष डायमंड राखीला ग्राहकांची मोठी पसंती आहे। या राख्या दिसायला सुंदर टिकणाऱ्या असल्यानं त्यांना अधिक मागणी आहे। सध्या बाजारात 10 ते 300 रुपयांपर्यंत राख्या उपलब्ध आहेत। यात साध्या राख्या 10 ते 150 रुपयांपर्यंत तर लेटेस्ट डिझाईनच्या राख्या 50 ते 300 रुपयांपर्यंत विकल्या जातात। मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा राख्यांच्या किमतीत 20 ते 30% वाढ झाली आहे। सध्या खरेदीचा प्रतिसाद संत असला तरी सण जसा जवळ येईल तशी बाजारपेठेत गर्दी वाढणार असा विश्वास विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र जाधव यांनी। रेशीम धाग्याला देखील आता महागाईच्या झळा आपल्याला पाहायला मिळत आहेत। याच संदर्भामध्ये बोलण्यासाठी निफाड येथील राखीचे जे स्टॉल लावलेले आहेत ते आपल्या सोबत आहेत। काय सांगाल तुम्ही, या वर्षी देखील ही जी राखी आहे ही महाग झालेली आहे? प्रत्येक वर्षीच्या हिशोबाने या वर्षीच्या राख्या आहे आपल्या ह्या साधारण 35 ते 40% राख्यांचा रेट वाढलेला आहे। आपण कलकत्त्यावरून प्रत्येक वेळेस राखी खरेदी करत असतो। हा जो महागाईचा मारा आहे हा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कस्टमरला त्या हिशोबाने बसतोय। आज ह्या राख्यांची किंमत वाढली म्हणजे बहिणींच्या पैशावर धक्का बसलेला। जी 10 रुपयाची राखी जात होती ती आज 40 ते 50 रुपयाला राखी भेटते। पहिले हायेस्ट राखी 60-70 रुपयाला भेटत होती, आज तीच राखी 400 ते 500 रुपयापर्यंत राखी भेटते। इथपर्यंत महागाई वाढलेली आहे। साखर म्हणा, प्रत्येक गोष्टीत म्हणा, पेट्रोल म्हणा, सगळ्या गोष्टीत रेट वाढत आहे। या अशा महागाईच्या काळामध्ये प्रत्येक सण कसे साजरा करावा, प्रत्येकाने सर्वसाधारण माणसाने कसं सण ऍडजस्ट केला पाहिजे। जी 2 रुपयाची राखी होती तिची आज 10 रुपये किंमत आहे। प्रत्येक किमतीच्या हिशोबाने पाहायला गेलं ना, मार्केट पहिल्यासारखं राहिलं नाही। तुम्ही कुठून कुठून माल भरून आणता? आपण प्रत्येक वेळेस दिल्ली, कलकत्ता तिकडून माल आणत असतो। तिथली व्हरायटी चांगली असते, क्वालिटी चांगली असते म्हणून आपण तिथून माल आणतो। पण ह्या सुद्धा देखील तिथं मार्केटमध्ये जर बघायला गेले तर तिथं सुद्धा कस्टमर कमी झाले आहेत। पहिले 100 लोक राहायचे एकाच वेळेस एका दुकानामध्ये मटेरियल खरेदी करायला, आज तिथं 25 ते 30 लोक आहेत। का? कारण तिथं रेट एवढं महागाई वाढलेली आहे। पहिले एक बॉक्स आमचा आला 25 ते 30 हजार मध्ये तयार व्हायचा, आज तोच बॉक्स आमचा 1 ते 1.25 लाखापर्यंत तयार होतोय। एवढ्या महागाईच्या टंचाईमध्ये कसं माल विकायचं, कसं काम करायचं? आज बहिणी भागी सगळे येतात, त्यांना स्वस्त मधली राखी पाहिजे, चांगली राखी पाहिजे, त्या हिशोबाने त्यांना राखी देता येत नाही। लोक नाराज होऊन जातात। लोक नाराज होऊन जात आहेत कारण की राख्यांच्या दरामध्ये मोठी वाढ झालेली आहे। हेच आपण इथले जे नागरिक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेतलेले आहेत। कॅमेरामॅन आसिफ पठाणसह रवींद्र जाधव, LS मराठी, निफाड।